नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर तुम्ही इथं पाहू शकता मी खूप सुंदर अशी ट्रेंडिंग बॅकनेक डिझाईन केली आहे. याचे लटकनही तुम्ही पाहू शकता किती सुंदर बनवलेले आहे. तर याचा फुल व्हिडिओ मी तुम्हाला आता शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला मग व्हिडिओ सुरुवात करूया. तर बघा इथं मी हे 30 साईजचे ब्लाऊज आहे. तर त्याची उंची बघा 13 इंच घेतली आहे आणि घडी 10 इंचाची घेतली आहे. छत्तीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन असे ॲड करून 5.5 इंचाचे शोल्डर घेतलेले आहे आणि याची गळा रुंदी बघा 8.5 इंच टाकून घेतलेली आहे. 8 इंचाचा गळा पाहिजे होता त्याच्यामुळे 8.5 इंच टाकून घेतलेले आहे. तर बघा आता आपल्याला खालून 1 इंचावर खूण करून अशी क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने वरतून आपल्याला अर्धा इंच सोडून आतमधून असा शेप देऊन घ्यायचा आहे. अतिशय सावकाशपणे हा शेप देऊन घ्यायचा आहे. ही खूप सुंदर अशी ट्रेंडिंग फ्रिलवाली डिझाईन बनणार आहे. तर बघा अशा पद्धतीने 1 इंच इथे बाहेर येऊन आपल्याला असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. खूप सिंपल आणि खूप दिसायला सुंदर अशी डिझाईन ह्याची तयार होणार आहे. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही याच्यामध्ये कॅनव्हासही वापरू शकता, पण मी विदाऊट कॅनव्हास हा गळा बनवलेला आहे. तर बघा मग आपल्याला आता हे पूर्ण असं जसं आहे तसंच पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. एकदा आपल्याला अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला कपडा हा खालवर झाला नाही पाहिजे. त्याच्यामुळे हे बघा अगदी सावकाशपणे आपल्याला हे पूर्ण याचं कटिंग करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने जास्त काही डीप गळा नव्हता, त्याच्यामुळे 5.5 इंच शोल्डर घेतले आहे. जर तुमचा गळा डीप असेल तर त्यानुसार शोल्डर वेगळे घ्यायचे असते. हे बघा आता आपल्याला हे पूर्ण मेन फॅब्रिकवर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण सेट करून घेऊन ह्याला पूर्ण पिना लावून घ्यायच्या आहेत. हे बघा इथं बघा मी पिना लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला आता शिलाई द्यायला सुरू करायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला कमरेकडली साईडला म्हणजे खालच्या साईडला आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही शिलाई आपण टेपच्या 1 ते 2 लाईन मार्जिन पकडून आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे. आता बघा गळ्याच्या साईडलाही आपल्याला वरून शिलाई द्यायची आहे. ही पूर्ण शिलाई देऊन मी पलटी करून घेणार आहे. याच्याने ही फिनिशिंग खूप छान येते. आपल्याला गळ्याचा आकार अजिबात खराब करायचा नाही आहे. त्याच्यामुळे आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे तशाच पद्धतीने आपल्याला मशीन ही चालवायची आहे. जिथे जिथे आपला कर्व असा आकार आलेला आहे तिथे आपण फक्त शिलाईचे टंचन उचलून घेऊन सुई ही ब्लाऊज पीसमध्येच अडकून ठेवून शिलाई करायची आहे. हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा पूर्ण शिलाई आता करून झालेली आहे. याला आपण आता कट करून घेऊया आणि पलटी करून घेऊया. हे बघा जे पिना लावले होते ते मी काढून घेतलेले आहेत. याला आपल्याला आता छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून हे पलटी केल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे प्रॉपर असे फिनिशिंगमध्ये पलटी होते. हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये हात फोल्ड करून आपल्याला हे पूर्ण असे पलटी करून घ्यायचं आहे. इथे बघा आपल्याला आता दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा एका हाताने आपल्याला आतमधून खेचायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने एकदा हाताने पूर्णकडे प्रेस करून घ्यायचं आहे. याला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याला आणि कमरपट्टीला. हे बघा अशा पद्धतीने दाब शिलाई देतानाही आपल्याला अगदी सावकाशपणे दाब शिलाई द्यायची आहे, की जेणेकरून आपला गळ्याचा आकार हा खराब होता कामा नये. हे बघा अशा पद्धतीने अगदी सावकाशपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे.
एका हाताने आपल्याला अस्तरचा कपडा हातून ओढून घ्यायचा आहे, दुसऱ्या हाताने आपल्याला वरून प्रेस करून शिलाई देऊन घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आता कमरपट्टीलाही आपण अशीच शिलाई देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई दिली तर शिलाई अगदी फिनिशिंगमध्ये येते। आणि याला अशा पद्धतीने जर तुम्ही पलटी केलं तर तुम्हाला कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही। तर बघा आता पूर्ण मी याला शिवून घेते, साईडला जॉईन करून घ्यायचं आहे पूर्ण। याला आपल्याला खूप सुंदर अशी छोटीशी फ्रिल डिझाईन बनवायची आहे। जर तुमच्याकडे साडीतील कपडा किंवा बॉर्डर नसेल तर थोडासा कपडा शिल्लक असेल तर तुम्हीही सुंदर अशी खूप डिझाईन बनवू शकता। हे बघा अशा पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सुंदर असा आपला बॅक नेक तयार झालेला आहे। तर बघा ही मी खालील साईडला गळापट्टी आणि ते लावून टक्स लावून घेतले आहे। तर ही छोटीशी फ्रिल तयार केली आहे। तर आपल्याला इथं आता पूर्ण जॉईन करून घ्यायची आहे। तर बघा जॉईन करतानाही आपल्याला अतिशय सावकाशपणे जॉईन करायचे आहे की जेणेकरून आपल्या गळ्याचा शेप हा खराब झालेला नाही पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवून देऊन जॉईन करायचे आहे। खूप सिंपल आणि सुंदर अशी डिझाईन तुम्हाला मी सांगत आहे। हे बघा आता आपल्याला जे एक्स्ट्रा जे राहिले होते ते आपल्याला कट करून देऊन हे फोल्ड करून घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्या इथे जे आपण फ्रिल अटॅच केली होती त्याचा लूक खराब होणार नाही, याच्यामुळे इथं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर बघा आता याच्यावर आपल्याला सुंदर अशी लेस अटॅच करून घ्यायची आहे। हे बघा कधीही आपल्याला लेस जॉईन करताना आपल्याला लेसचा मॅचिंगचाच धागा घ्यायचा आहे, त्याने आपली लेस लावल्यानंतर त्याची फिनिशिंग ही खराब होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आपण जिथे फ्रिल लावली होती तिथे त्याच्यावर आपण लेस लावून घेऊया, त्याने लूक सुंदर येणार आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण तर लेस लावून घ्यायची आहे। एक्स्ट्रा झालेली आपल्याला कट करून घ्यायची आहे ही लेस, तेही थोडीशी फोल्ड करून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे। तर बघा आता आपल्याला वरच्या साईडला लेस जॉईन करायची। हे बघा अशा पद्धतीने कधीही आपण लेस जॉईन करताना मॅचिंगचा धागा यूज करायचा आहे आणि लेस जॉईन करताना आपल्या गळ्याचा आकार बिघडणार नाही आहे किंवा खराब होणार नाही आहे, त्याचा शेप खराब होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण गळ्याचा शेप बनवला आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला लेस इथं जॉईन करायची आहे। कधीही तुम्ही लेस जॉईन करण्याच्या वेळेस लेसलाही डबल टिप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली लेसची शिलाई ही जास्त दिवस टिकून राहील। हे बघा अशा पद्धतीने आता इकडल्याही साईडला आपल्याला अशा पद्धतीने लेस जॉईन करायची आहे। हे बघा पूर्ण डिझाईन तयार झाल्यानंतर या ब्लाऊजचा लूक हा खूप सुंदर आलेला आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण अशी ज्या पद्धतीने आपण एक साईडची बनवली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इकडल्या साईडची ही लेस जॉईन करून घेऊन डबल शिलाई देऊन घ्यायची आहे लेसला। तर इथं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा बॅक नेक तयार झालेला आहे। इथं बघा याला मी छोटेसे नॉट्स अटॅच केलेले आहेत, त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। हे बघा किती सुंदर अशी बॅक नेक तयार झालेली आहे,
जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.